काल संपूर्ण पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं. ढगफुटी सदृश्य पाऊस काल पुण्यामध्ये झालेला पाहायला मिळाला आणि या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच दाणादाण सुद्धा उडालेली आहे. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी दुर्घटना सुद्धा घडलेल्या आहेत. आता मी ज्या ठिकाणी उभी आहे त्या ठिकाणी काल रात्री जी सोसायटीची सुरक्षेसाठीची जी सीमा भिंत होती ती सीमा भिंतच कोसळलेली आहे. मुळात थोडासा डोंगराळ भाग आहे, डोंगरावरती बांधलेल्या या सोसायट्या आहेत आणि त्या सोसायट्यांची जी सीमा भिंती आहेत त्या कुठेतरी खचलेल्या पाहायला मिळतात. अर्थातच डोंगरावरती घरं बांधली की कधी ना कधी या घरांना धोका हा असतोच आणि तशाच पद्धतीचा धोका आता इथे पाहायला मिळतोय की तीच सीमा भिंत आहे जी काल रात्री मुसळधार जेव्हा पाऊस चालू झाला त्यानंतर कोसळली. या सीमा भिंतीचे दगड आपण बघू शकतो, हे दगड अक्षरशः खालपर्यंत आलेले आहेत आणि याच सोसायटीच्या खाली ही खरं तर धनकवडी भागात तीन हत्ती जो चौक आहे त्या चौकाच्या अगदीच समोर असलेली सोसायटी आहे. पद्मावती नगर सोसायटी असंच या सोसायटीचं नाव आहे आणि या सोसायटीच्या खालीच जर आपण पाहिलं तर अगदी एक 10-15 घरं आहेत. ही घरं अनेक वर्षांपासून इथेच आहेत आणि या घरांमध्ये थेटपणे ही भिंतीची दगडं जी आहेत ती खाली पडलेली पाहायला मिळतात. आताही आपण बघू शकतो खाली एक घर आहे आणि अगदी कष्ट करून खाणारे सगळे लोक आहेत, हातावरती पोट असलेले लोक आहेत आणि खूप वर्षांपासून खरं तर थोडं थोडं करून ही घरं इकडे बांधलेली आहेत आणि या घरांवरती जेव्हा ही भिंत कोसळली आपण बघतोय घराचं खूप मोठं नुकसान या सगळ्यात झालेलं आहे. इतकं की आता घरामध्ये राहू पण शकत नाहीये, घरात उभे राहायला सुद्धा जागा राहिलेली नाहीये. म्हणजे अगदीच आपण बाहेर जर पाहिलं तर चुलीवरती त्यांना आता कुठे स्वयंपाक करावा लागतोय आणि आता आतली जर आपण परिस्थिती पाहिली तर प्रचंड भीतीदायक आहे हे सगळं. म्हणजे या घरात जे कोणी लोक रात्री असतील त्यांच्यासाठी हे घडल्याच्या नंतर काय करायचं हेच त्यांना मुळात सुचलं नसेल. इतकं भयानक हे सगळं दृश्य आहे. सीमा भिंतीचा जो भाग आहे, मोठमोठे दगड आहेत, ते सगळेच्या सगळे या घरामध्ये आलेले दिसत आहेत. माझ्या बरोबर इथलेच रहिवासी आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. नेमकं कधी हे सगळं झालं होतं, तुम्हाला कधी कळलं? 4 वाजता आलं नाही का, आम्ही घरात बसलो होतो जेवून नाही का, तर अचानक पहिली बाहेरची भिंत कोसळली, मग नंतर नाही का आम्ही बाहेर निघून जायच्या टायमाला हे कोसळली. तेव्हा नाही का पळू का हे करू नाही का, आणि वारंवार आपण सांगतो की सोसायटीला की बाबा हे बघा तुम्ही करा, हे तुमचे नाही का ढासळत चाललंय, नाही हे होईन आज उद्या आम्ही नाही करत, काय बोल नाही का, तिथं असे उडवाउडीचे उत्तर द्यायचे. आता तुम्ही त्याच्यातनं इथे आमचा काही किती फायदा किती नाही. वर्ष इकडे राहताय? आमची 3री ते 4थी पिढी आहे इथं. 30 ते 35 वर्ष पार झाली. आमच्याकडे दिलेली जागा गाव नाही का, गावठांनी जागा दिलेली आहे लिनाबीमध्ये. तेव्हापासून आम्ही इथे राहिलो. किती घर आहेत या भागात इथं 17 ते 18 घर आहेत. आणि लोक किती असतील, किती लोक आहेत अंदाजे? तर 70 ते 80 लोक आहेत. जेव्हा हे घडलं त्याच्यानंतर तुम्ही कुणाला फोन केलात, कुणी मदतीसाठी आलं होतं? हे गणेश गांधी म्हणून आलते सोसायटीवाला, तर काय फोन उचलतच नाही चेअरमन. आणि त्याला जेव्हा भेटायला गेलो तो म्हणतोय की मी साताऱ्याला आहे. साताऱ्याला काय त्याचं माहित नाही. आणि पहिला चेअरमन होता तो बरा होता, पण आता जो आला तो गुरुड का कोण, तो काय नाही का, तो राजकीय नेत्याच्या नाही का हाताखाली धरून चालणारा बीजेपीचा आहे नाही का, कारतुसवाली करणारा माणूस तसा आहे की जो कार्यकर्ता आला की त्यांच्या साईडने बोलतो, आपल्या साईडने कोण बोलणारा माणूस नाही. आज आमदार ताई 15 वर्ष आलेत, पण इथं अजून कालपासून आले बी नाहीत बघायला की बाबा काय आहे. फक्त मतदानाच्या दिवशी दिसतो की नाही का स्थानिक ते मतदान द्या आम्हाला. आणि त्यांचं कसं आहे की बाबा मतदान झालं काम झालं की कसं नाही, आता कोण त्यांच्या बघायला बी नाही आलं. फक्त एक नगरसेवक 2-3 वेळा येऊन गेले, पण ते बी त्यांचीच बाजू धरून बसतात, आपल्या साईडने कोण बोलणार नाही. या आधी कधी अशा पद्धतीची दुर्घटना झाली? आधी कधी दरड पहिली कोसळली? झालती पण ती तिकडे झालती, पण तेव्हा एवढं काही झालं नाही नुकसान नाही का. आणि याला तडे वगैरे गेलेले होते की अचानकच सगळं झालं? अचानक झालं सर. आणि मी त्याचे 1-2 दिवस आधी जाऊन भेटून आलो त्यांना की बाबा ही भिंत पडणार आहे. त्यांना फोटो दाखवले, गेल्या वर्षी फोटो आहेत माझ्याकडे की बाबा हे नाही का असं असं होईल, की त्यांनी मला व्हॉट्सअपला नंबर दिला आणि त्यावर टाका म्हणून नाही का. त्याच्यानंतर त्यांनी काय ते फॉलोअप घेतलाच नाही. घेतला तर एक साधा नाही का गौंडे आणायचे, 500-1000चं काम करायचे नाही का, थोडस लावायचे का निघायचे. आता तुमच्याकडे कुणी प्रशासनाचं कुणी येऊन गेलं होतं, याचं नुकसान भरपाई काय असेल किंवा काय? एक प्रशासन आला तो म्हणलं हे घर हटवा, बेकायदेशीर आहे नाही का. हे बेकायदेशीर असण्यापेक्षा पहिलं तू बघ ना माणसाचं काय चाललंय इथं नाही का, त्याला काय करता येईल. तो डायरेक्ट त्यांच्या साईडने होता काय होता नाही का, त्याला बोललं तर तो बोलू द्यायचा नाही, तुम्ही थांबा नाही का, आमच्या पद्धतीने काम करू. ही कुठली पद्धत, त्यांनी हटवा. हे हटवण्यापेक्षा तुम्ही काम करा ना, हे कामी करायचंय. पण ही जागा मूळ नेमकी कोणाची आहे? कारण सोसायटीचं तुम्हाला दाखवतो मॅडम की सोसायटी काही बी म्हणू शकते. सोसायटी आमच्या आधीची नाही, सोसायटी आमच्या नंतर आली. किती वर्षांपूर्वी? सोसायटी आता 1999 ला बांधलेली आहे आणि आम्ही 1950 पासून राहिले आहेत, त्याच्या आधीपासून. आम्हाला तर गावकऱ्यांनी जागा दिलेली आहे, त्याची नोंदणी आहे आमच्याकडे. फक्त आमची की नाही शिकलेले म्हणून नाही का, लोक शिकलेले नाहीत, त्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी नाही का कॉर्पोरेशनने खालची जागा घेतली, त्यांना
जनता वसाहत मधली लोकांना इथे येऊन बसवली नाही का इंदिरा गांधीच्या काळात. त्यानंतर ते मग डिवाइड होत गेलं. मग ती सोसायटी कुठली तरी एक आहे त्याच्यावर नाही तुम्हाला 7-12 दाखवतोय मी. त्यांच्यापेक्षा आपल्याकडे आहे पण ते म्हणतात की आमची जागा आहे असं. नक्कीच जागेचा वाद जरी आपण आता तात्पुरता बाजूला ठेवला तरी सुद्धा घरांचं नुकसान झालेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जवळपास 70-80 लोक या ठिकाणी सगळे राहतात आणि लहान मुलांची संख्या सुद्धा खूप जास्त आहे आणि त्यामुळे या सगळ्यांनी आता कसं जगायचं हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आता आपण बाहेर जरी या ठिकाणी पाहिलं तर बाहेरच चूल पेटवलेली आहे. घरात स्वयंपाक करण्यासारखं सुद्धा परिस्थिती राहिलेली नाहीये. जवळपास 17 एक घरं आहेत. काल रात्रीच्या पावसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्याच घरांचं नुकसान झालेलं पाहायला मिळतंय. बाहेर पाहिलं तर काही जनावरं आहेत, काही पाळलेले पक्षी आहेत. या सगळ्यांचं सुद्धा या सगळ्यामध्ये कुठेतरी जीवाला धोका निर्माण होतोय. अगदी लहान लहान मुलं आहेत आणि आता या लहान मुलांनी नेमकं जायचं कुठे हा एक मोठा प्रश्न आहे. ही घरं कायदेशीर आहेत, बेकायदेशीर आहेत हा प्रश्न जरी नंतरचा असला तरी सुद्धा जर एखादी दुर्घटना या ठिकाणी काल रात्री घडलीच असती तर मग आपण काय केलं असतं हा एक खूप मोठा प्रश्न आहे. काय सांगाल तुम्ही किती वर्ष इकडे राहताय आणि आता काय मागणी आहे तुमची इतकी मोठी दुर्घटना घडली आहे? आता मागणी काय आहे, आमच्या घराच्या जागी आम्हाला घर कुठं पण दिलं तरी आमचं चालेल. का तर आता हे बिल्डिंगने आम्हाला धोकाच आहे. आमच्या सगळ्या परिवाराला म्हणजे सगळ्या घरावाल्यांना आता यांच्यापासून आम्हाला धोका आहे. आम्हाला यांनी घर द्यावं. आमचे लेकरं बाळ आता पाऊस काळच लागलाय मॅडम. आता आम्ही घेऊन राहणार कुठं? ही जी इमारत आहे या इमारतीला ऑलरेडी ही कधीही कोसळू शकते असं पण नोटीस आलेली आहे. हा किती जीव मुठीत धरून तुम्ही इथे राहता? तरी जीव मुठीत धरून म्हणजे यांना कंप्लेंट देऊन सुद्धा आमची तक्रार ते नसेल घेत तर आमचं म्हणजे त्यांचं आम्ही त्यांना बोलणारच काय. तुम्ही तरी बोला. आम्ही तक्रार देतोय तिथं. आमच्याकडे व्हिडिओ आहेत त्यांचे. इथं पाण्याचा आम्हाला त्रास होता घरात. किचन मध्ये पाणी पाऊस काळात येतं पण उन्हाळ्यात सुद्धा त्यांची घाण येत होती. इथनं या बोळीतनं असं जे गेल्यानंतर तुम्हाला सगळं ते पजार पण दिसेल. त्या सोसायटी पैकी कोणी काल आलं होतं तुम्हाला ते बघायला? मॅनेजर आला होता ना वाचून तो. आणि काय तो झालं सारखा वाई साताऱ्यालाच असतो. ते 40 वर्ष त्यांनी तिकडेच घालवले म्हणला. माझं 40 वर्ष झाले म्हणला. मी वाई साताऱ्यातच जातो येतो. जेव्हा पण त्याला तक्रार दिली ना की ती एक मॅडम आहे तिथं मला घेऊन चला मी त्या मॅडमला पण तुम्हाला दाखवते. ते असं उलट भाभीसारखा पल्लू घालते. म्हातारी आहे वयस्कर आहे. ती ती हा पाठवते. मग ते थोडस येडवाकडं काम करायचं. ते डेनिंग लाईन त्यांचं त्यांनी तिथल्या तिथं घुसच लागली यस लागलं ते असं बोलायचे आणि ती गोष्टी चालून द्यायच्या. मागच्या वर्षी पण पुण्यात खरं तर खूप जास्त पाऊस झाला होता. बऱ्याच ठिकाणी पूर आलता. इथे मागच्या वर्षी काही नुकसान झालं होतं? काहीच नाही. आता या वर्षी जे काही नुकसान झालं या नुकसानाची भरपाई नेमकी आता कशी करायची असं? आता तुम्ही आम्हाला घरच्या जागी घर दिलं तरी चांगलंच. कुठेही दिलं तरी कुठंही दिलं तरी चालेल. आता आमचे लहान लहान लेकर आहेत. ते भाऊ आहे माझा. त्याच्यापाशी मी 7-8 वर्ष झाले मी त्याच्या घरातच आहे. तर ते आम्हाला त्रास काय होता त्यांचं पाणी यायचं आणि त्या पाण्यामुळे त्यांचं हे त्यांनी आमची तक्रार अजिबात घेतलेली नाहीये. त्याच्या आता मीडियावाल्यांना सांगितलंय जेवढं सांगायचं तेवढं. आता ते काय होणार नाही. कॉर्पोरेशनवाले पण आले मागाशी म्हणले हे तुमचं पत्र्याचं शेड उकडायला लागणार. तर त्यांनी तिकडून जाऊन आले म्हणून त्यांनी आम्हाला ठोकेदारीचे बोललं. आमच्या लेकरा बाळांचं काय. आम्ही पण गेलो. आम्ही 1-2 घरं गेले तरी बाकीचे लोक आहेतच ना. बिल्डिंग मागच्या बिल्डिंग पर्यंत जाणार. ही बिल्डिंग ढासळली तर त्यांची भरपाई काय करणार तुम्ही सांगा. आता ती बिल्डिंग तुम्ही तिथं जाऊन आहे ना सगळं हे करा चेक करा. या पायात नाही ना असं कोलमला हे झाले पायाला. ते मी काल बघितलं पोरांनी तिथं जाऊन बघितलं काढलं काय त्यांना तक्रार दिली. मग तिथं सांगितलं हे डोंगर घसरला. मग त्यांनी कॉर्पोरेशनला कुणाला सांगितलं. मग ते नगरसेवक त्यांनी लोक आले. पण आता जेव्हा ही इमारत इतकी धोकादायक झाली तुम्ही आता कुठे जाणार आहे का? आम्ही कुठं जाणार आहे. आम्हाला घर दिल्याशिवाय तर आम्ही कुठं जाऊ शकत नाही. आमचे लेकरं आहेत बारके बारके भावाचे. माझे पोर आहेत माझे सासरवाडीला. मला नाही नवरा ना भावरा. मी आपलं काम करते. ते 3 भावाचे पोरं म्हणजे माझेच पोर आहेत. ते भावाचे ती बाई नसती तर आमचे 3 पोरांमधले एक पोरग गेलंच असतं ना. 3चं काहीतरी कमी जास्ती झालं असतं ना की नाही झालं असतं. ती बाई होती म्हणून ती पोरगी तरी वाचली. 2 पोरं त्या दिवाणवर झोपलेली होती.
जेव्हा पडलं ते हा तिने असं फरकून असं पोरांना ओढून मग ते साईडला घेतले पोरं तिघीचे तिघी. आता ती बोलती म्हणून आपण मी तर कामाला होते, मला फोन आला, त्या बारकीचा फोन आला, घर पडलं आपलं. नक्कीच आपण बघतोय की परिस्थिती भीषण आहे. घर बेकायदेशीर की कायदेशीर हा मुद्दा जरी नंतरचा असला तरी सुद्धा उतारा पण आहे मॅडम आमच्याकडे. आज आम्हाला ज्यांनी दिलं होतं ना ते सुद्धा तामपत्र का काय म्हणतात ते सुद्धा आहे आमच्यापाशी. आम्ही यांच्याने अदुगरचे, आमची तिसरी चौथी पिढी चालू आहे इथं आमच्या लेकरा बाळांपासून. आमच्या आईच्या वडिलाच्या वडिलापासून ही पिढी चालू आहे. आता आमची पिढी किती आहे सांगा, तिसरी चौथी पिढी चालू आहे असं म्हणायला गेलं. हे लोक मागणं आलेत, म्हणजे मी 13 वर्षाच्या असताना ही बिल्डिंग चालू झाली. आमची खेळायची वस्तू ते, हागाय मुतायची वस्तू ते ही जागा आहे. आम्ही लहानपणी आम्ही इथं खेळायचो, इथनं असं जायचं. हे डोंगर सगळा चढायचाच होता. हे यांची बिल्डिंग नंतर न बनवली. हे 18-20 वर्षापूर्वी बिल्डिंग झाली. माझी वय आहे 30 आणि 4, 34 वय आहे माझी. मी 10-12 वर्षाचे असताना आम्ही खेळायचे, म्हणजे तिथं पतंग होते. आम्ही भिक्षा मागून, हे लोक आहेत ना पलीकडचे, हे सोसायटीच्या पलीकडचे, आम्ही भिक्क मागायचे, भाकरी मागून आम्ही दिवस काढले. आमचं मजबुरी समजून तुमचं घेणं काम आहे. आमच्या लेकरा बाळांना आधार पाहिजे. आता पाऊस काळाचे दिवस आहेत, आम्ही कुठं उघड्यावर जाणार. नक्कीच आपण बघतोय की इथली जी काही लोकवस्ती आहे या संपूर्ण लोकवस्तीला म्हणजे अगदी 10-15 घरं आहेत. या सगळ्याच घरांना प्रचंड धोका आहे या सोसायटीचा. ही सोसायटी कधीही कोसळू शकते असं सांगितलंय. जसं आता या ताईंनी सांगितलं त्या पद्धतीने जेव्हा ही दरड काल कोसळली, सीमा भिंत कोसळली, त्यावेळी लहान मुलं घरात होती. सुदैवाने या सगळ्यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र जर ही जीवितहानी झाली असती तर त्याला जबाबदार कोण होतं, हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्याचबरोबर आता आपण बघतोय की अजूनही हे लोक इथेच आहेत. आम्हाला कुठेही घर द्या, आम्ही इथून जायलाही तयार आहोत. म्हणजे जरी ते असं म्हणत असतील की या जागेचे आमच्याकडे कागदपत्र आहेत तरी सुद्धा ही जागा सोडायला तयार आहेत. फक्त आमची मुलं जिथे कुठे सेफ राहतील अशा ठिकाणी आम्हाला हलवा, आम्हाला एखादं घर द्या, तिथे आम्ही जायला तयार आहोत असं सांगताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता तरी या सगळ्या लोकांचं पुनर्वसन होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्याचबरोबर वरची जी इमारत आहे या इमारतीला आता नोटीस सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यामुळे या इमारतीची डागडुजी होणार का, इथले लोक जे आहेत ते कधी ही इमारत खाली करतात हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण यंदाचा जो काही पाऊस आहे, पाऊस यंदाच्या मोसमात खूप तगडा पाऊस होणार आहे असं सध्या तरी सांगितलं जात आहे. कालची जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीनंतर खरंच हा प्रश्न अतिशय गंभीर झालेला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.